लढण्याचा इतिहास आमचा, हारणे आमच्या रक्तात नाही, जोवरही मैदानात उभा मी, जिंकणे नियतीला शक्य नाही. शिवयुनिटी फाउंडेशन आणि त्यांची पूर्ण टीम जवळपास 2021 पासून आम्ही मैदानातला लढतोय, जिंकतोय आणि लढू सुद्धा आणि जिंकू सुद्धा. आपण हा प्रामाणिकपणे कोणाचीही एकही रुपयाची आर्थिक मदत न घेता हा लढा उभारणार आहोत. मित्रांनो नमस्कार. शिक्षकांच्या हक्कासाठी, शिक्षकांच्या सन्मानासाठी बेरोजगार शिक्षकांचा लढा मुंबईत येतोय 10 मार्च 9 वाजता आझाद मैदान येथे. शिक्षक भरतीसाठी, शिक्षकांच्या हक्कासाठी, नोकरीसाठी, भाकरीसाठी आपण हा लढा सुरू केलेला आहे आणि आज फायनली त्याची आपल्याला परवानगी मिळालेली आहे. परवानगी मिळण्याचं कारण असं होतं की मंत्रालयामध्ये आपण याच्या संदर्भातलं लेटर दिलेलं आहे, आझाद मैदानमध्ये सुद्धा लेटर दिलेलं आहे, परंतु 9, 10, 11 या 3 दिवशी परमिशन मिळतच नव्हती. तरी सुद्धा आपण 8 तासाच्या मेहनतीनंतर सध्या परवानगी सुद्धा मिळवलेली आहे. शिक्षक भरतीच्या तमाम मागण्यांसह सर्वात महत्त्वाची जी मागणी दिलेली लिमिटेड प्रिफरन्सेस केलेला आहे ती अट रद्द करा. आणि अर्थातच याच्यासाठी शिवयुनिटी फाउंडेशन पहिली संघटना आहे, त्यांनी अशी मागणी केलेली आहे. त्याचा अहवाल मंत्रालयातून आयुक्त कार्यालयामध्ये मागवलेला सुद्धा आहे तो, परंतु याच्यावरती क्लॅरिटी यायला हवी. सोबतच अशा बऱ्याच स्थानिक स्वराज्य संस्था असतील, डीएडचे कॉलेजेस असतील, खाजगी असतील, त्या पोर्टलला जागा देत नाहीत. त्यांनी खरडून जागा द्यायला हव्यात. पोर्टल भरती तात्काळ सुरू होऊन पहिला जो जॉईनिंग, पहिल्या राऊंडचा जो शिक्षक आहे तो 15 जून 2026 पर्यंत जॉईनिंग व्हायला हवी. अशा तमाम मागण्यांसह आपण हा लढा लढवतोय. शिक्षण सेवकांना जरी संधी दिली असली, त्यांच्या हक्काची असली दुसऱ्या भरतीमध्ये 25च्या तरी सुद्धा राहणारी जागा आमच्या नवीन बेरोजगार शिक्षकांना मिळावी. क्लॅरिटीमध्ये जर पार पडली तर त्याचा फायदा बऱ्याच उमेदवारांना होणार आहे. कारण त्यांच्या जागा भरणार आहेत, नेहमी दादा भुसे सांगत असतात, परंतु भरणार कधी आणि कशा भरणार याच्यावरती कोणती क्लॅरिटी दिलेली नाही. सर्वात महत्त्वाचं सध्या परीक्षा परिषदेकडे हा कारभार गेलेला आहे आणि त्याच्यामुळे अस्वस्थता पसरलेली आहे. ती म्हणजे अशी की शिवयुनिटी फाउंडेशनची टीम नुकतीच आयुक्त कार्यालयामध्ये गेली होती. आयुक्त कार्यालयामध्ये यांचं निवेदन सुद्धा स्वीकारलेलं नाही. आयुक्त कार्यालयाने हात वर केलेले आहेत की आम्ही कोणती मागणी शिक्षक भरती संदर्भातली आम्ही घेणार नाही, कारण आम्ही जो कार्यभार आहे तो परीक्षा परिषदेकडे सोपवलेला आहे असं सांगण्यात आलं. आणि त्याच्यानंतर आपले कान उघडले की आंदोलन करावंच लागणार. आणि शिक्षण आयुक्त जे पुण्याचे आहेत सचिंद्र प्रताप सिंह, हे स्वतः सुकाणू समितीचे अध्यक्ष आहेत. तर त्यांनी अशा पद्धतीचं उत्तर द्यावं हे थोडंसं सरप्रायझिंग आहे. मग हे जर एकही निवेदन घेणार नाहीयेत, आम्हाला तर आंदोलन पुण्याला करायचंच नव्हतं, कारण पुण्याला ऑलरेडी आपल्या अभियोग्यताधारकांचं आंदोलन होतंय, शिक्षक भरतीसाठी होते, त्याच्यामध्ये तुम्ही सहभागी व्हाल हीच अपेक्षा आहे. आणि दुसऱ्या दिवशी मुंबईला तर तुम्हाला यायचंय, कारण इथूनच तर सूत्र हलतात. खूप अतिशय नियोजन दोन्ही आंदोलनाचं व्यवस्थित झालेलं आहे. जर तुम्हाला शिक्षक व्हायचंय तर तुम्हाला मुंबईला यायचंय.